मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या संदर्भात चर्चा जोरात होत आहेत. एकूण युती होणार का हा एक मोठा प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंकडून एक विधान करण्यात आलेलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई, उद्धव ठाकरे म्हणता आहेत तुम्हाला आम्ही लवकरच बातमी देऊ, एकूण जे जनतेच्या मनात आहे, लोकांच्या मनात आहे ते होईल. मला वाटतं उद्धव ठाकरेजींच्या मनात काय असतं, ते बोलतात काय आणि ते करतात काय, ह्याच्यात कुठेही ताळमेळ नसते. हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. जेव्हा गेलं विधानसभेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये सुद्धा महायुतीला मतदान करून जनतेने त्यांच्या मनात काय दाखवलेलं, परंतु तेव्हाही तुम्ही जनमताचा आदर केलेला नव्हता, हे विसरू नका. आज परिस्थिती असं झालेली आहे की ते महाविकास आघाडीत आहेत किंवा नाही आहेत हे त्यांना माहिती नाही आहे. त्यांच्याबरोबरचे जे पक्ष इलेक्शनला एकत्र लढले होते ते आता सध्या त्यांच्याबरोबर आहेत की नाही हेही त्यांना माहिती नाही आहे. आणि एकंदरीत विधानसभेचा रिझल्ट बघताना महाराष्ट्राच्या जनतेने खरी बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारी शिवसेना कोण आहे हे दाखवून दिलेले आहेत. 80 पैकी 60 जागा या शिंदे साहेबांनी जिंकलेल्या आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे पुढे काय होणार आहे हे त्यांना कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही पासून आमच्याकडे दरवाजे उघडे आहेत, हा जो प्रवास आहे हा संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेला आहे. आता त्यांना हातात करवंटी पकडून प्रत्येक पक्षाच्या दारोदारी फिरायला लागत आहे, हे लक्षात आलेलं आहे. मला वाटतं महानगरपालिकेची इलेक्शन झाल्यानंतर यांचे जे कोणी बोलवते धनी आहेत किंवा सकाळी जे कोणी बडबड करणार आहेत हे हातात करवंटी घेऊन रस्त्यावर सुद्धा जनता आणल्याशिवाय राहणार नाही. पण दुसरीकडे कुठेतरी शिवसेना आणि मनसे यांची जवळीक आपल्याला पाहायला मिळत होती. एकनाथ शिंदे हे अनेकदा जाऊन देखील आलेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटून आलेत. युतीची चर्चा देखील होताना पाहायला मिळत होती. कुठंतरी हे बाजूला सारण्याचा प्रयत्न या माध्यमातून होता असं वाटतं. एक लक्षात घ्या की माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे हा स्वतंत्र पक्ष आहे. ते स्वतंत्र विचारांचे नेते म्हणून ओळखले जातात, स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. त्याच्यामुळे त्यांना जो काही निर्णय घ्यायचा हा त्यांचा पर्सनल प्रश्न असेल. परंतु माननीय शिंदे साहेब असतील, उदय सामंत असतील किंवा आमच्या पक्षातले अनेक बाकीचे नेते असतील, यांच्याशी त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि हे वेळोवेळी त्यांनी कुठेही लपवलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाणं, त्यांच्याशी चर्चा करणं, वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारणं हे आमच्या पक्षातले नेते प्रत्येक वेळेला करत असतात. म्हणून युतीच होईल किंवा काय होईल हा मला वाटतं येणारा काळच ठरवेल. पण तरीही मी एवढं नक्की सांगेन की राजसाहेब जेवढं उद्धवजींना जवळून ओळखतात तेवढं मला वाटतं कोणीच ओळखत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या स्वभावाचा अंदाज नक्कीच त्यांना आहे. आता उद्धवजींच्या पक्षाचं हिंदुत्व म्हणजे नक्की काय आहे हेही त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. आणि दुसरं म्हणजे पडद्यामागून प्रत्येक वेळेला जो पक्ष चालवला जातो त्या अशा रश्मी उद्धव ठाकरे यांचं याच्याबद्दल काय मत आहे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आत्तापर्यंत अनेक वेळेला अशा पद्धतीने निवडणुका आल्यानंतर चर्चा झाल्या होत्या, अनेक वेळेला झाल्या. परंतु ज्या पद्धतीने 2017ला मनसेचे 6 नगरसेवक उद्धव ठाकरे गटांनी फोडले आणि फक्त 7 पैकी 1च नगरसेवक महानगरपालिकेत सध्या त्यांचा राहिलाय, त्याच्यानंतर सुद्धा जर अशा गोष्टी करत असतील तर मला असं वाटतं की उद्धवजीने याचंही उत्तर देणं गरजेचं आहे. म्हणजे कौटुंबिक रित्या जरी का ते एकत्र आले तरी राजकीय दृष्ट्या कुठेतरी अडचण होऊ शकते. नाही, बघा त्यांचं कुटुंब आहे. मला वाटतं त्यांच्या कुटुंबात उद्धवजी सोडून अजूनही भाऊ आहेत, अजूनही भावांच्या म्हणजे वहिन्या आहेत. तर त्याच्यामुळे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, उद्धवजींचा म्हणा किंवा मनसेचा म्हणा. त्याच्यामुळे ते त्याचा निर्णय नक्कीच घेतील, लवकरच घेतील. परंतु हे करत असताना अनेक प्रश्नांची उत्तरं उद्धवजींना द्यावी लागतील आणि राजसाहेब ते घेतल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला त्यांचा स्वभाव बघून आम्हाला कल्पना आहे. शेवटचा प्रश्न घेतो. एकूणच ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना नेमकी युतीच्या संदर्भात शिवसेनेसंदर्भात देखील चर्चा सुरू आहेत, त्या शिवसेनेसोबत देखील चर्चा सुरू आहे, त्या संदर्भात कुठेतरी खोडा घालण्याचा प्रयत्न होतो. नाही, असा काही खोडा वगैरे कोणी, आता मला वाटतं उभाठामध्ये एवढी काही शक्ती नाही की ते कुठे खोडाबिडा घालू शकतील. कारण त्यांची एकंदरीत परिस्थिती बघताना त्यांच्या पायाखालची जी वाळू सरकलेली आहे आणि आता जवळजवळ 54 नगरसेवक हे 2017चे आज शिंदे साहेबांबरोबर आहेत. तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये अजूनही नगरसेवक माननीय शिंदे साहेबांबरोबर येतील. त्याच्यामुळे त्यांना कळलेलं आहे की आपल्याला आता प्रत्येकाकडे करवंटी घेऊन फिरल्याशिवाय पर्याय नाही, कोणीतरी आम्हाला हात धरल्याशिवाय आम्ही जगू शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्याचमुळे ही सारवासारवी सुरू आहे. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. तर एकूणच कुठेतरी अडचणींचा सामना जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला करावा लागतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. अशा प्रकारच्या वक्तव्य देखील शीतल म्हात्रे यांच्याकडनं होताना दिसत आहे.
कॅमेरामन दीपेश महाजनसह अभिषेक कुंभार, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.